फार लांबपर्यंत आहेत. अध्यक्ष महोदय, माझी मागणी भातखळकर साहेबांनी म्हटली त्याप्रमाणे तर थांबा ना आता. मग आता तुम्हाला प्रश्न फार गंभीर आहे, तुम्हाला शेतकऱ्याच्या संदर्भात काढून नाही तर तुम्ही काढा, काढतच आले तुम्ही. मंत्री महोदय त्यांना बोलू द्या. आता मी माझा आवाज अजून काही वाढवला नाही, त्यामुळं त्यांना जरा माझ्या आवाजाची कल्पना आहे. अध्यक्ष महोदय, 1 लाखासाठी 74 लाख रुपये तर दिलेच, किडनी विकली हे तर पैसे दिले, ट्रॅक्टर गेली, शेतीही गेली, ट्रॅक्टर होती ट्रॅक्टर उचलून नेली ते सुद्धा विकून टाकली. आणि हे सर्व प्रकरण म्हणजे महाराष्ट्रामध्ये आता सावकारांचं राज्य असल्यासारखी परिस्थिती झाली आहे. 19 किडन्या विकल्या गेल्या शेतकऱ्यांनी. अध्यक्ष महोदय, हा प्रश्न इथे उपस्थित होत असताना खर तर कुठल्या हे बघा, मी जरा गांभीर्य लक्षात घ्या. तुमच्या तोंडावर थुकतील लोक असं बसून शेतकरी 19 आत्महत्या किडन्या विकतो आणि तुम्ही त्याला काहीतरी बळजबळ करत बसलात. अध्यक्ष महोदय, मी म्हटलं नाही, हे मंगळवारच्या लेखी उत्तरामध्ये आले 19 शेतकऱ्यांनी आत्महत्या आपल्या किडन्या विकल्या म्हणून. अध्यक्ष महोदय, विषय असा आहे की सावकारांचा एवढा मोठा पाश आणि काय करताय मग. मी जर हेच विचारलं मंत्री महोदयांना की 19 लोकांनी शेतकऱ्यांनी किडन्या विकतपर्यंत आपल्या खात्याकडे माहिती नव्हती, आपल्या खात्याकडे ही कल्पना आली नाही, गंभीर आहे की नाही. म्हणजे गृह विभागाने किंवा तुमच्या पोलीस विभागाने, आम्ही तुम्हाला कोणाला दोषी धरत नाही, आम्ही तुम्हाला दोष देत नाही, पण एवढं मोठे प्रकरण होतात राज्यामध्ये. कनेक्शन काय, कुठले कुठले आहेत यामध्ये? चंद्रपूर, सोलापूर, अहिल्यानगर आहे की या जिल्ह्याचा समावेश आहे यामध्ये, आहे ना. आणि म्हणून माझी मागणी अशी आहे, मला उत्तर अपेक्षित असं आहे मंत्री महोदयाकडून, हे रॅकेट मोडून काढलं पाहिजे, हे संपवलं पाहिजेत. केवळ थातूर मातूर कारवाई करून हे होणार नाहीये. सरकार म्हणून, शासन म्हणून, मंत्री महोदय म्हणून या सभागृहात हे जेवढी सावकार आहेत 19 किडन्या शेतकऱ्यांचे विकणारे आणि याच्या मागे असलेले सर्व सोबती सहभागी, डीडीआर तर आहेच, शेतकऱ्यांच्या किडन्या विकण्यामध्ये सावकार आहेच, पण किडन्या विकतपर्यंत हे एवढे मोठे गुन्हा होतो आहे तर गृह विभागाचंच उत्तर आहे, त्यांनीच उत्तर द्यायचं. त्याच्यावर कारवाई कोण करणार? डीडीआर असेल, डीडीआर वरही कारवाई झाली पाहिजे. हे सावकारांचं नेटवर्क ज्यांनी तयार करून ही जी लूट चालली आहे, अरे तर हे तर आमचे अतुल भाऊ म्हटले त्यांच्यावर मुका लावा, का अरे यांना तर अनुसाल्यानं फाशी दिली पाहिजेत, चौकात आणून मरतपर्यंत मारलं पाहिजेत. शेतकऱ्यांच्या किडन्या विकण्यासाठी त्यांना लुटण्याचं काम इथपर्यंत जर राज्यामध्ये येत असेल तर राज्यातील शेतकऱ्यांची परिस्थिती काय असेल, शेतकरी कशा संकटात असेल. म्हणून मला माझी विनंती आहे, मी बोलणार नंतर, पण आपल्याला माझी स्पेसिफिक विनंती, प्रश्न असा आहे, मला उत्तर मिळेल अशी अपेक्षा आहे की अतुल भाऊ म्हणतात त्याप्रमाणे